चॅनलचे अपडेट्स मिळवण्यासाठी कृपया @पोस्ट मराठीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्देशानुसार राज्यातील विविध जिल्ह्यात 11 अप्पर जिल्हाधिकारी कार्यालये व 69 अप्पर तहसील कार्यालयांची निर्मिती प्रस्तावित आहे। वाढता शासकीय कामकाजाचा व्याप लक्षात घेऊन प्रशासनात सुटसुटीतपणा आणण्यासाठी ही पावले उचलली जात आहे। या पार्श्वभूमीवर नागपूर जिल्ह्यातील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासाठी कळमेश्वर येथील माहिती मागवण्यात आल्याने काटोल व नरखेड परिसरात नाराजी व्यक्त होत आहे। काटोल येथेच अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करावे अशी मागणी काटोल जिल्हा कृती समितीचे अध्यक्ष व माजी पंचायत समिती सभापती संजय डांगोरे यांनी केली आहे। काटोल हा स्वतंत्र जिल्हा व्हावा तसेच येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय व्हावे ही जुनी मागणी असूनही शासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला आहे। ही फार महत्त्वाची गोष्ट आहे की महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये अतिरिक्त अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय आणि नवीन तहसील कार्यालयाची निर्मिती होणार आहे। यामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये नागपूर विभागामध्ये आणि इतरही ठिकाणी अशा महाराष्ट्रातील 11 अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय आणि 69 नवीन तहसील कार्यालयाची निर्मिती करण्याचा मानस सरकारचा आहे। यामध्ये नागपूर जिल्ह्यातील काटोल हा जिल्हा व्हावा अशी अनेक वर्षाची मागणी आहे आणि गेल्या काही काळामध्ये अनेकांनी सांगितलं की इथे अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय येणार आहे, परंतु त्या पत्रामध्ये काटोलचा कुठेही उल्लेख नाही। काटोल हे भौगोलिकदृष्ट्या मध्यवर्ती ठिकाण असून नरखेड, हिंगणा, कळमेश्वर व सावनेर हे तालुके लगत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना ये जा करणे सोयीचे होईल। असे असतानाही काटोलला डावलून कळमेश्वरचा विचार का केला जात आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काटोल येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय तसेच कोंढाळी व जलालखेडा येथे अप्पर तहसील कार्यालय स्थापन करण्याबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त केली होती। त्यानुसार कोंढाळी व जलालखेडा येथील अप्पर तहसील कार्यालयांसाठी माहिती मागवण्यात आली असली तरी काटोल येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाबाबतची माहिती न मागविल्याने परिसरात चर्चेला उधाण आले आहे। त्यामुळे शासनाने पुनर्विचार करून अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय काटोल येथेच द्यावे अशी मागणी काटोल नरखेड तालुक्यातील नागरिकांनी केली आहे।